परत इंग्रजी साहित्य पेटीत न ठेवता भिंतीवरील विविध कप्प्यात ठेवून हे साहित्य प्रत्यक्ष हाताळले जाते। हे सामान पहिले एका बंद पेटीमध्ये होतं, आता हे सामान याच्यात अडकवले, ज्यामुळे आम्हाला घेणं सोपं जातं आणि वेळही वाचतो। तसेच कृतीयुक्त अध्ययन प्रतिसादातून मुले सहज हसत खेळत गट कार्यातून शिकत आहेत। लक्ष वेधून घेणाऱ्या एका गोल दगडाने अखंड पृथ्वीचे दर्शन घडवले। हा पृथ्वीचा ग्लोब शाळेच्या प्रांगणात हे विश्वची माझे घर याची प्रचिती देतो आणि जिज्ञासेला ज्ञानाचे पंख लावून मुले विश्वभ्रमणाला तयार होतात। भारत देश दाखव। ज्ञानाची ओळख तसेच बचतीचे महत्त्व प्रात्यक्षिक स्वरूपात मुलांना व्हावे म्हणून गणित शिक्षक विनोद कुमार पांडे यांनी शाळेत श्रीनिवास रामानुजन विद्यार्थी बचत बँकेची स्थापना केली आहे। आणि बघता बघता या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झालेल्या या बाल बँकेत 185 विद्यार्थ्यांचे खाते असून 60,000 रुपये रक्कम जमा आहे। सर्व व्यवहार लेखाजोखा विद्यार्थी संचलित करीत आहेत। हीच मुले भविष्यात अर्थशक्तीची पाळंमुळं मजबूत केल्या वाचून राहणार नाहीत। आमच्या शाळेच्या मधल्या सुट्टीमध्ये आम्ही आई बाबांनी दिलेले खाऊचे पैसे बँकेमध्ये टाकतो व आमच्या शाळेमध्ये 185 विद्यार्थ्यांचे पासबुक असून 60,000 रुपये पैसे जमा आहेत। या अभिनव उपक्रमाबाबत अधिक जाणून घेऊया या शाळेतील शिक्षक विनोद कुमार पांडे यांच्याकडून। गणिताची आवड व गोडी निर्माण होण्यासाठी श्रीनिवास रामानुजन बचत बँक या बचत बँकेच्या माध्यमातून मुलांना इयत्ता 1 ते 8वीच्या सर्व विद्यार्थ्यांचे 185 खाते आम्ही पासबुकच्या साहाय्याने ओपन केले आणि सर्व व्यवहार कॅशियर आणि मॅनेजर निगराणीमध्ये